पूर्ण होत आहे. मला हे वाक्य फार आवडलं. जगणं आनंदी करणारा ज्ञान यज्ञ. काय झालंय की आत्ताच्या युगामध्ये डिजिटल मोबाईल्स गांडा खाली कर, गांडा खाली कर ना त्यांच्या खाली लेवलला पाहिजे. खरं खाली कर डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये किंवा टॅबलेट्समध्ये आयपॅडमध्ये वाचण्याची सवय झाली मुलांना. त्यामुळे मी जेव्हा ग्रंथालयात प्रथम एंट्री केली त्यावेळेस एकच प्रश्न विचारला की नवीन जनरेशनची किती मुलं इथे येतात. तर मला आनंद झाला की ॲटलिस्ट MPSC UPSC एंट्रन्सच्या निमित्तानं मुलं येत आहेत आणि इथं अभ्यास करत आहेत. कारण मी फार एजड नाही आहे, पण 2005च्या अगोदर अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणं हाच एक मेथड होती की घरी अभ्यास करायचा आणि अभ्यासिकेत जाऊन, म्हणजे ज्याच्यातून आम्ही घडत गेलो. या ठिकाणी ज्यावेळेस मला बोलण्याचं निमंत्रण करण्यास, म्हणजे तुम्ही येता का वक्ते म्हणून, हे जेव्हा विचारण्यात आलं साधारणतः 1 महिन्यापूर्वी, त्यावेळेस मी असं समजत होतो की जाऊन काही नाही लेक्चर देऊन येऊ. पण ज्यावेळेस मला आता इथं आल्यानंतर कळालं की इथं पु ल देशपांडे आणि हे सगळे लोक व्याख्यान देऊन ऑलरेडी गेलेले आहेत. तर मला मग त्या व्याख्यानमालेची उंची ही प्रचंड मोठी आहे आणि मी थोडंसं नोट्स काढून मग म्हटलं नोट्स काढून बोलू. तर मी करंबेकर सर, भूषण पाठकजी, राजेश ठुंबरेजी आणि मिलिंद देवजी आणि देशपांडे कुटुंबे यांचे प्रथम आभार मानतो की या प्रथमच आयुष्यातल्या व्याख्यानाचा मला तुम्ही, म्हणजे माझ्या आयुष्यातलं प्रथम व्याख्यान आहे हे मी विसरू शकत नाही. काय लोक म्हणतात की कार्डिओलॉजिस्टच सगळ्यात मोठा डॉक्टर आहे, कारण काही झालं की हृदयाकडं लोकांचं लक्ष जातं. ECG करून घे, चक्कर आले ECG करून घे. पण आपलं सॉफ्टवेअर काय? मी हृदयाला हार्डवेअर समजतो, किडनी इज हार्डवेअर, हे हार्डवेअरचे पार्ट आहे. पण आपलं सॉफ्टवेअर म्हणजे आपलं अस्तित्व जे आहे ते आपल्या ब्रेनवरती टिकून, आणि ब्रेन हा फार मॅजिकल आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला डायग्नोसिस तुमच्या CT स्कॅन MRI वरती मिळत नाही. आणि ब्रेनचं जर निदान करायचं असेल तर तुम्हाला पेशंटशी संवाद साधावा लागतो. कदाचित हेच कारण आहे की आज जो मला इथं बोलण्याचा चान्स मिळाला, ठोंबरे कुटुंबियांनी मला जो फोन केला त्याचं कारणच हे होतं की आम्हाला निदान मिळत नव्हतं, पण हिस्ट्रीवरून आम्ही डायग्नोसिस करून ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांचा पेशंट जो पॅराप्लेजिक होता तो चालायला लागला. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की क्लिनिकल मेडिसिनमध्ये सध्याला एकच ब्रँच अशी आहे की पूर्वी आपण जे म्हणायचो पेशंटला हात लावला तर डॉक्टरला कळायचं. आपण सगळे आता डिजिटल युगामध्ये इन्व्हेस्टिगेशन बेस होत चाललो आहोत. पण न्यूरोलॉजी ही एक ब्रँच अशी अजून मेंटेन आहे की व्हेअर हिस्ट्री मॅटर्स, म्हणजे पेशंटची हिस्ट्री जर आपण व्यवस्थित घेत राहिलो तर त्या हिस्ट्रीतून डायग्नोसिस आपल्याला ब्रेनबद्दल मिळत जातं. दुसरं ब्रेनची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही हे सगळं ऐकलं असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, इंटेस्टाईन ट्रान्सप्लांट. पण हे कधी ऐकलंय का ब्रेन ट्रान्सप्लांट? कारण तुमचं अस्तित्वच ब्रेनवरती. तुम्ही ब्रेन ट्रान्सप्लांट केला तर तुम्ही एक नवीन व्यक्ती बनवणार. आणि काय काय ट्रान्सप्लांट करणार? ब्रेनबरोबर तुम्हाला स्पायनल कॉर्ड, ब्रेन स्टेम, नर्व सगळ्याच ट्रान्सप्लांट करावे लागतात. म्हणण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, ते कार्य फक्त एकाच व्यक्तीने केलंय आणि ते भगवान शंकरानं त्यांच्या मुलासाठी, गणपतीसाठी. म्हणजे एवढं डिफिकल्ट नेचर हे न्यूरोलॉजिकल डिसिजेसचं असतं. मी माझ्या ह्या व्याख्यानाला मुद्दामून 4 ते 5 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिवाइड केलं आहे. त्याचं कारण असं आहे, व्याख्यानाचा जो विषय आहे की मेंदूचे सर्वसाधारण आजार आणि घ्यावयाची काळजी. थंडीचे दिवस चालले, थंडीच्या दिवसांमध्ये मेंदूचा एक विशिष्ट आजार सगळ्यात जास्त वाढतो, दॅट इज ब्रेन स्ट्रोक.
उन्हाळ्यात गेले तर मायग्रेन, हेडेक, म्हणजे काही गोष्टी ह्या मेंदूच्या आजारांमध्ये सिजनल असतात. उन्हाळा चालू झाला की मायग्रेन, हेडेकचं प्रमाण लोकांचं वाढतं आणि हिवाळ्यामध्ये ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूच्या पॅरालिसिसचं प्रमाण वाढतं. मित्रांनो, टाइम इज ब्रेन हे जे वाक्य आहे हे ब्रेनलाच का वापरलंय, बाकी अवयवांना का नाही वापरलं? त्याला कारण आहे. हृदयामध्ये तुमच्याकडे एक विंडो असते, कारण हृदय हे एक मांसाचा गोळा आहे, मसल आहे त्याच्यामध्ये. ब्रेन इज ओनली मेड अप ऑफ सेल्स. हा फक्त पेशींचा गोळा आहे, म्हणून परमेश्वरानं कवटीमध्ये ब्रेनला अलगद ठेवलेलं आहे प्रोटेक्शनमध्ये. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की टाइम इज ब्रेन ही जी संकल्पना आहे ही ब्रेन स्ट्रोकला एकदम ॲप्लिकेबल आहे. बऱ्याच वेळा होतं काय की ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर नॉर्मली म्हणजे एखाद्याची बोबडी वळाली, एखाद्या हातापायाला मुंग्या आल्या, ताकद कमी झाली किंवा फेशियल डेव्हिएशन झाले, ह्या ज्या गोष्टी असतात याच्या माध्यमातून पॅरालिसिस ओळखता येतो. पण पॅरालिसिसचे काही दुर्मिळ प्रकार आहेत. अचानक नजर गेली, दॅट इज ऑल्सो ब्रेन स्ट्रोक. अचानक चक्कर यायला लागले आणि उभं राहता येईना, तोल जातोय, सपोर्ट लागतोय, ते पोस्टीरियर सर्क्युलेशन स्ट्रोकचे लक्षण आहे. नॉर्मल कन्सेप्ट ताकद कमी झाली हे सर्वांना समजतं, पण चक्कर येत आहे ही गोष्ट मिस करण्याजोगी आहे. तर कोणत्याही चक्करच्या पेशंटमध्ये माझी सिंपल कन्सेप्ट आहे, जर पेशंट स्थिर स्थावर उभा राहू शकत असेल तर इट मे बी पेरिफेरल व्हर्टिगो म्हणजे कानाच्या शंकाच्या संबंधित चक्कर. पण जर पेशंटला उभंच राहता येत नसेल आणि कंटिन्यू तोल जात असेल आणि त्याला सपोर्टची गरज पडत असेल तर चक्करमध्ये सुद्धा तुम्ही ब्रेन स्ट्रोकला सस्पेक्ट करा. हा पॅरालिसिस आहे छोट्या मेंदूचा. पूर्वी हृदयाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्ट अटॅक किंवा चेस्ट पेन झाल्यानंतर आपण महागडं रक्त पातळ होण्याचं औषध दिल्यानंतर पेशंटला इम्प्रूव्हमेंट होते किंवा अँजिओप्लास्टीची गरज काही पेशंटला लागत नाही. सेम गोष्ट आता ब्रेनच्या बाबतीत सुद्धा उपलब्ध आहे. पण तुमची विंडो छोटी आहे. हार्टमध्ये तुम्ही 12 तासापर्यंत थ्रोम्बोलाइज करू शकता. ब्रेनमध्ये तुम्हाला 4.5 तासाच्या आत MRI CT स्कॅन करून पेशंटला थ्रोम्बोलाइज करावं लागतं. त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोकचे जर लक्षणं जाणवले तर तुम्ही अशा सेंटरला गेलं पाहिजे जिथं तुमचा इमिजिएट CT स्कॅन आणि इमिजिएट तुम्हाला थ्रोम्बोलिसिस मिळेल. थ्रोम्बोलिसिस म्हणजे रक्त पातळ होण्याचं महागडं औषध. त्याचे काही साईड इफेक्ट पण आहे. 6 ते 8% लोकांना रक्तस्राव पण होऊ शकतो. पण तुम्ही जर वेळेत पोचला आणि ते औषध जर तुम्हाला मिळालं तर तुमची इम्प्रूव्हमेंट होण्याचे जे चान्सेस आहेत ते 94% आहे. 6% यू मे डिटोरेट. काय असतं, एखादं औषध दिलं तर आपल्याला असं वाटतं की त्या पेशंटची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती इमिजिएट 2 घंट्यात दिसली पाहिजे, कारण आपण औषधासाठी पे केले. तर मेंदूच्या बाबतीत हृदयासारखं अचानक बरं होणं नाही. जी इम्प्रूव्हमेंट बघितली गेली ही 3 महिन्याच्या शेवटी बघितली गेली, ज्या लोकांना औषधं मिळाली आणि ज्यांना औषध मिळालं नाही. ज्यांना औषध मिळालं 90 डेजच्या एंडला पेशंटमध्ये जर इम्प्रूव्हमेंट चांगली दिसते म्हणजे युअर थ्रोम्बोलिसिस इज सक्सेसफुल. 5 to 10% लोक असतात ज्यांना ऑन टेबल इम्प्रूव्हमेंट दिसते. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट जी आहे, जी आपण एका तालुका प्लेसेसला करू शकतो, दॅट इज स्ट्रोक थ्रोम्बोलिसिस. म्हणून माझं तुम्हाला आग्रहाचं विनंती राहील की आपल्या कुटुंबामध्ये, मित्रपरिवारात कोणाला जर स्ट्रोक झाला तर प्रश्न विचारायचा, किती वाजता झाला, ऑनसेट टाईम म्हणजे किती वाजेला तुम्ही त्या पेशंटला लक्षणं बघितली. कारण तो टाईम डिसाईड करणार तुम्ही 4.5 तासाच्या विंडोमध्ये आहात की नाही. त्याच्यामुळं ब्रेन स्ट्रोकमध्ये जर टाईम इज ब्रेन म्हणजे त्या टायमिंगला इम्पॉर्टन्स फार आहे. तुम्ही जर तो ऑनसेट सांगितला तर बाकी फक्त CT स्कॅन MRI करून मेंदूत रक्तस्राव नसेल तर तुम्ही रक्त पातळ व्हायचं औषध देऊ शकता. बऱ्याच वेळा अजून एक मिथक आहे की डॉक्टरांकडून रुटीन ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण कुठंतरी रिहॅबिलिटेशन पुणतांबा कोलंब्याला जातो आणि आपल्याला असं, आमच्या म्हणजे नाशिक भागात हे नावं फेमस आहे म्हणून मी ते सांगते की तिथं गेल्यानंतर मला बरं वाटलं.
मी त्यामुळे नातेवाईकांना म्हणतो, मी आता ह्या गोष्टीला विरोध नाही आहे, तुम्ही जरूर तिथे जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा जर घरामध्ये स्विच बोर्ड असेल, तो स्विच बोर्डच खराब झाला तर वायरिंग घालून काही फायदा आहे का? हां, पण त्या वायरिंग गंजायला नको. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की फिजिओथेरपी चालू ठेवली पाहिजे, योग्य आहे, चालू ठेवा. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्या फिजिओथेरपीनं पेशंट बरा झाला. जेव्हा तुमचं सॉफ्टवेअर म्हणजे तुमचा ब्रेन बरा होत जाईल हळूहळू, तसं तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. म्हणून बरेच पेशंट जे सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये बेड रिडन असतात, 4थ्या-5व्या महिन्याला ते चालायला लागतात. बेसिकली इट इज अ न्यूरोलॉजिकल प्लास्टिसिटी. म्हणजे ब्रेनचा एक विशिष्ट भाग जर डॅमेज झालेला असेल तर त्याचा सराउंडिंग जो लाईव्ह किंवा जिवंत भाग आहे तो मृत भागाचं कार्य घ्यायला सुरुवात करतो. आणि ते कार्य घेण्यासाठी तो काही काळ घेतो की मला आता इथं डॅमेज झाले, आता मला ह्या गोष्टींचं काम. जसं आपला उजवा हात जर मोडला तर डाव्याने लिहायला जर सुरुवात केली तर डे 1ला आपण चांगलं अक्षर काढू शकत नाही. पण 1-2 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर आपण असं अक्षर काढू शकतो की ते समोरच्याला समजेल. तर म्हणण्याचं तात्पर्य असं की तो ब्रेनचा जो प्रिझर्व्ड पार्ट आहे तो मृत पार्टचं कार्य घ्यायला सुरुवात करतो आणि पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर स्ट्रोक किंवा पॅरालिसिसमध्ये टेक होम मेसेज फक्त 2च आहेत. एक, किती वाजता झालं, आणि जिथं जाणार तिथं आमचा पेशंट हा 4.5 तासाच्या आतमध्ये आहे, याला तुम्ही थ्रोम्बोलाइज करू शकता का, हा डॉक्टरला विचारण्याचा प्रश्न आहे. जर ते म्हटले करू शकतो तर आपण त्या गोष्टीला तयार असलं पाहिजे, कारण ह्याच गोष्टीच्या बेसिसवरती पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. कारण एकदा जर डिसॅबिलिटी झाली, अपंगत्व आलं, तर नंतर परमेश्वरानं श्रीमंत आणि गरीब यांना काही बाबतीमध्ये सेम रूल लावलेले आहेत. त्याच्यामधला हा एक आजार आहे की तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, तर तुम्ही बेड रिडन राहिलात तर तुम्ही बेड रिडनच राहणार. थोडं काही ब्रेनबद्दल. आपला उजवा मेंदू आणि डाव्या मेंदूमध्ये फरक आहे. म्हणजे मी जे आता तुमच्याशी बोलतोय, माझी समज, माझं तुमच्याशी बोलणं हे माझ्या डाव्या ब्रेनकडून येतं. पण मला एखादी गोष्ट ओळखायची, शेप्स ओळखायचे, क्रिएटिव्हिटी ओळखायची किंवा एखादा आर्ट, म्युझिकल स्किल, दॅट इज फ्रॉम राईट ब्रेन. आणि तुमचं रायटिंग आहे, तुमचं बोलणं आहे, तुमचं कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज, दोज आर फ्रॉम लेफ्ट ब्रेन. आईन्स्टाईनचा ब्रेन हा थॉमस हार्वेने पळवून नेला होता. म्हणजे ही लूज इज हे की त्यांची डिग्री वगैरे सगळं त्यांच्याकडे ॲलिगेशन्स आले. पण त्यांनी आईन्स्टाईनचे जेव्हा PM केलं त्यावेळेस त्यांचा ब्रेन हा बाजूला काढून ठेवला होता आणि ही लेफ्ट विथ दॅट ब्रेन आणि ही वॉज ट्रॅव्हलिंग टू पॅथॉलॉजिस्ट टू पॅथॉलॉजिस्ट टू पॅथॉलॉजिस्ट. आणि नंतर त्यांना जाणवलं, त्यांनी त्याचे मल्टिपल पीसेस केले आणि देन ही सेंड टू मल्टिपल लॅबोरेटरीज अँड दे फाउंड हिज परायटल ब्रेन वॉज परायटल ऑपरक्युलम. जे कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज ठरवतं त्या कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज ह्या परायटल लोबच्या ऑपरक्युलम नावाच्या एरियातून येतात आणि तो पार्ट आईन्स्टाईनचा मोठा होता. दॅट्स वाय ही वॉज एबल टू डू E = mc², जे इक्वेशन आहे ते आईन्स्टाईननं दिलं. दुसरा जो न्यूरोलॉजिस्टच्या दृष्टीनं कॉमन आजार आहे, जो न्यूरोलॉजिकल OPDमध्ये आहे, दॅट इज हेडेक, डोकेदुखी. डोकेदुखीचे 2 सगळ्यात कॉमन टाईप्स असतात. एक आहे मायग्रेन आणि दुसरा आहे टेन्शन टाईप हेडेक. मायग्रेनची हिस्ट्री फार सिंपल आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डोकं दुखत असेल तर सिंपल प्रश्न आहे, किती वेळ दुखतं? तो जर म्हटला 4 ते 5 तासापेक्षा जास्त दुखतं, ठीक आहे. डोकेदुखीच्या वेळेस आवाज आणि प्रकाश सहन होतो का? पेशंट जर म्हटला सहन नाही होत, दोन्हीपैकी एक. डोकेदुखीमध्ये मळमळ, उलट्या होतात का? जागरण केल्यानं डोकं दुखतं का? उपवास केल्यानं डोकं दुखतं का? ताणतणावानं डोकं दुखतं का? ट्रॅव्हलिंगनं डोकं दुखतं का? बरेच लोक परफ्यूम सेंट्स वापरतात, त्याच्या स्मेलनं सुद्धा डोकं दुखतं. तर मायग्रेन हा वाटताना तसा सोपा आजार आहे, पण जगात जवळपास 2% per 1000 पॉप्युलेशन आर सफरिंग फ्रॉम मायग्रेन. मायग्रेनचा तुमच्या आयुष्यात फरक पडत नाही, पण तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये फरक पडतो. म्हणजे इट इज अ इकॉनॉमिकल बर्डन टू द सोसायटी. मायग्रेन हा
कारण तुम्ही त्यावेळेस तुमचं क्रिएटिव्ह किंवा तुमचं काम करू शकत नाही आणि तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला झोपून घ्यावं लागतं. तुमची प्रॉडक्टिव्हिटी किंवा फायनान्शियल ॲबिलिटीजवरती तुमचा परिणाम होतो. म्हणून मायग्रेन फार इम्पॉर्टंट आहे. मायग्रेनच्या रुग्णांनी जेव्हा डायग्नोसिस होतं, नुसतं डॉक्टरच्या मेडिसिन घेऊन फायदा नाही आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनमानातील बदल ही मायग्रेनची 50% थेरपी. ही माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो. तुमची जेवणाची वेळ निश्चित पाहिजे, तुमची झोपण्याची वेळ निश्चित पाहिजे, जागरण करायचं नाही, उपवास करायचा नाही, प्रवास शक्यतोवर टाळायचा, गरज असेल तिथेच करायचा. परफ्यूम आणि सेंटनं जर डोकं दुखत असेल तर ते वापरणं टाळायचं. दिस इज नोन ॲज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फॉर मायग्रेनर्स. मायग्रेनमध्ये तुम्ही डॉक्टर कितीही बदला, ब्रँड चेंज होतील, औषधं तेच राहतील. 6 ते 7 औषधं आहेत प्रत्येक डॉक्टर. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांनी लाईफस्टाईलवरती सगळ्यात मोठा भर द्यायचा. खाण्याचे विशिष्ट पदार्थ. बरेच लोक सांगतात मेथीची भाजी खाल्ली की डोकं दुखतं, तर मेथीची भाजी न खाणे ही ट्रीटमेंट आहे. प्रवासाला डोकं दुखतं, प्रवास न करणं ट्रीटमेंट आहे. दिस इज नॉन ॲज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. बरेच लोक शुद्ध शाकाहारी असण्याला फार चांगलं समजतं. शुद्ध शाकाहारी म्हणजे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे. तर मग B12 डेफिशियंट जे लोक असतात त्यांचा मायग्रेन लवकर बरा नाही होत. म्हणून व्हिटॅमिन B12 सुद्धा मायग्रेनर्सनं घेतलं पाहिजे इफ दे आर स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन. मायग्रेनमध्ये झोपण्याची वेळ जी आहे ना ती तुमची एकदम फिक्स असली पाहिजे आणि 7 to 8 आवर्स स्लीप ही असलीच पाहिजे. टेन्शन टाईप हेडेकमध्ये टिपिकली पेशंट ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहे मायग्रेनच्या त्या मायनस करतात आणि ते सांगतात की इथंच डोकं दुखते. टिपिकल हिस्ट्री. त्याला जर आपण प्रश्न विचारला कसं दुखतं, टपटप झाल्यासारखं दुखतं, ठणके बसल्यासारखं दुखतं की काहीतरी बांधल्यासारखं दुखतं, तर टिपिकली बरेचसे पेशंट सांगतात की मला काहीतरी बांधल्यानंतर बरं वाटतं. म्हणजे बँड लाईक कॉन्ट्रॅक्शन लाईक हेडेक. इट इज अ टेन्शन टाईप हेडेक. मग तुमचा ताणतणाव काय आहे त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कमी करणं फार गरजेचं आहे. मायग्रेनच्या पेशंटनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपताना रिलॅक्स झोप कशी लागेल, म्हणजे जास्त विचार न करता झोप कशी लागेल याच्यावरती फार महत्त्व देण्याची गरज आहे. तिसरा जो कॉमन टॉपिक आहे तो म्हणजे एपिलेप्सी, फिट येणे. समाजामध्ये मिरगीला कोणी फिट म्हणत नाही, फिटला कोणी मिरगी म्हणत नाही, काही लोक अपस्मार म्हणतात, वेगवेगळे शब्द वापरतात. देज आर सिंगल एंटिटी. ते सगळं एकाच गोष्टी आहेत. काही लोकांच्या मनात काय की फिट, मला लहानपणी फिट नव्हतं, आता अचानक वयाच्या 50, 25व्या 40व्या वर्षी का फिट आलं, किंवा मला हे फिट नाहीच आहे. म्हणजे ॲक्सेप्टन्स लेवल लोकांची कमी असते. तर फिटचं होण्याचं कुठलंही एज फिक्स नाही आहे. जन्माला आल्यानंतर इमिजिएटली किंवा मृत्यूपूर्वी इमिजिएटली कधीही फिट येऊ शकतं. त्याला असा टाईम टेबल नाही आहे की ह्याच वयामध्ये आलं पाहिजे आणि त्याच वयामध्ये आलं पाहिजे. आता काय की फिटची औषधं जी आहेत ती सर्रास उपलब्ध आहेत. फिटचे मेडिसिन म्हणजे मी पर्सनली समजतो न्यूरोलॉजिस्टनं दिलेला अतिउत्तम आहे. त्याचं कारण असं आहे, फिट हा एक आजार नाही. फिट ही एक सेपरेट एंटिटी. एपिलेप्सी हे एक नाव आहे, त्याच्या अंडर सब कॅटेगरीज आहेत. म्हणजे तुम्हाला जर जनरली 12-14 वर्षाची जी मुलं असतात त्यांना कधी कधी जर्क बसतात, हातातून वस्तू पडतात. दॅट इज ऑल्सो कन्व्हर्जन, दॅट इज मायोक्लोनिक जर्क. आणि अचानक एखाद दिवशी त्याची झोप झाली नाही की त्याला फिट्स येतात मोठे आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ज्युवेनाइल मायोक्लोनिक एपिलेप्सी. तिथं जर तुम्ही नॉर्मली फिनाटॉइन किंवा एप्टाईनची गोळी मिळते, ती सर्रास वापरली जाते ग्रामीण भागामध्ये. ते जर ड्रग दिलं तर तुमचे फिट्स वाढणार आहेत. युअर ड्रग ऑफ चॉईस शुड बी व्हॅल्प्रोइक ॲसिड. म्हणण्याचा हेतू असा आहे की हिस्ट्री, मी जे म्हटलं की न्यूरोलॉजी ही एकमेव ब्रँच आहे की जिच्यामध्ये हिस्ट्री अजूनही बऱ्यापैकी प्रिझर्वड आहे की हिस्ट्रीच्या बेसिसवर. तर म्हणण्याचा हेतू असा आहे न्यूरोलॉजिस्टकडे एकदा तरी तुम्ही कन्सल्टेशन करणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण तुम्हाला फिटचा प्रकार आणि प्रकारानुसार ट्रीटमेंट ही जर मिळाली तर
तुमचे फिट्स लवकर नियंत्रणात येते. तुम्हाला प्रकारच समजला नाही तर ट्रीटमेंट तुमची व्हेरिएबल होणार आहे. दुसरं एक मिथक असं आहे की 3 वर्ष किंवा 2 वर्षाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आमचा आजार बरा झाला पाहिजे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 70% लोकांना हा रूल ॲप्लिकेबल आहे. पण कोणाला? जे एका मेडिसिनवरती 3 वर्ष कंट्रोलमध्ये राहिले किंवा 2 वर्ष. पूर्वी 3 वर्षाचा क्रायटेरिया होता, आता 2 वर्षाचा क्रायटेरिया. पण एका सिंगल मेडिसिनवरती तुम्ही 2 वर्ष जर कंट्रोल राहिले, प्रोव्हाइडेड तुमचा EEG मेंदूचा आलेख आणि मेंदूचा MRI नॉर्मल आहे. तुमचा जर आलेख खराब असेल मेंदूच्या ॲक्टिव्हिटीज तर तुम्हाला कायमस्वरूपी सुद्धा मेडिसिन घ्यावे लागू शकतात. तुमचा ब्रेन MRI खराब असेल तुम्हाला कायमस्वरूपी मेडिसिन घ्यावी लागू शकते. त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे की 2 वर्षात आजार बराच झाला पाहिजे, 3 वर्षात आजार बराच झाला पाहिजे, ही काही अंशी बरोबर आहे आणि काही अंशी चुकीची आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जो आहे न्यूरोलॉजिस्टचा हा फार मायने राखतो की तुम्हाला हे समजतं की आपल्याला कायमस्वरूपी मेडिसिन चालणार आहे की आपल्याला काही काळासाठीच मेडिसिन चालणार आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं शाळेमध्ये उभे असताना पडतात. बरेच लोक त्याला कोणी फिट म्हणतं कारण बघण्याची पद्धती किंवा बघण्याचा अँगल वेगवेगळा असतो. स्कूलमध्ये प्रार्थनेच्या वेळेला मुलं पडणं इट इज लेस लायकली टू बी फिट, इट इज मोर लायकली टू बी सिंकोप. सिंकोप म्हणजे क्षणार्धापुरता मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला आणि मुलगा पडला. कारण प्रार्थनेच्या वेळेस 10-11 वाजेच्या टेम्परेचरमध्ये मुलं स्कूलमध्ये जेव्हा उभी असतात त्यावेळेस त्यांना ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होता आणि त्यांच्या ज्या व्हेन्स आहेत त्या डायलेट होतात, ब्लड पायाकडे जास्त जातो, ब्रेनकडे कमी जातो आणि मुलं कोलॅप्स होतात. ते फिट नव्हे. त्यामुळे सिंकोप आणि फिट्स हे नेहमी एकमेकांच्या सोबत चालतात. त्याचं निदान हे प्रत्यक्षदर्शी काय सांगतो याच्यानुसार आहे. तुम्हाला जर फिट सदृश्य किंवा त्या टाईपची लक्षणं वाटली तर आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये अँड्रॉइड फोन्स उपलब्ध आहेत. एखाद्यानं जरी बाळाला किंवा पेशंटला सपोर्ट केला तर दुसऱ्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ काढलेला अतिउत्तम. कारण तो व्हिडिओ जर तुम्ही डॉक्टरांना दाखवला तर ही विल मेक इट ॲब्सोल्यूट डायग्नोसिस. ताणतणावामध्ये बऱ्याच वेळा मुलं असो किंवा कौटुंबिक वादविवादानंतर कोणीतरी अचानक कोलॅप्स होतं आणि मोठमोठ्यानं श्वास घ्यायला लागतो, छातीवर काढून श्वास घेतो. दॅट इज हायपर व्हेंटिलेशन, पॅनिक अटॅक. तो तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करणार पण ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही. वी विल कन्सिडर इट ॲज अ अनकॉन्शियस. पेशंट बेशुद्ध अवस्थेत गेला. तर ती बेशुद्ध अवस्था नसते. ही बेशुद्ध अवस्था मुद्दामून हा शब्द कदाचित चुकीचा असेल, त्याच्या ताणतणावापोटी त्यानं बनवलेली बेशुद्ध अवस्था असते. अशा वेळेस एक प्रश्न फार महत्वाचा आहे. व्यक्ती नॉर्मल झाल्यानंतर अरे बाबा ज्या वेळेस तुम्हाला पडलेले होते तुम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यावेळेस आम्ही बोललेले आवाज तुम्हाला ऐकायला येत होते का? हा एक सिंपल प्रश्न आहे. व्यक्ती जर बोलली हो तुमचे आवाज कानावरती येत होते पण मला बोलता येत नव्हतं, देन इट इज नॉट सीझर, इट इज हे फिट नाही, सिंकोप नाही, काही नाही. हे सायकोजेनिक नॉन एपिलेप्टिक अटॅक आहे. म्हणजे ताणतणावामुळे बेशुद्ध सदृश्य अवस्था बनवणे. तर फिट्सच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन. म्हणजे तुम्ही व्हिडिओ काढा, बघा. व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जर तुम्ही डॉक्टरांना दाखवला तर त्याच्या बेसिसवरती तुमचं डायग्नोसिस 100% होतं. फिटचा एक प्रकार नाही आहे. मी तुमच्याशी बोलता बोलता स्तब्ध झालो असं जर लहान मुलानं केलं 4-5 वर्षाच्या, इथे ॲब्सेन्स एपिलेप्सी. मी तुमच्याशी बोलता बोलता शून्यात हरवल्यासारखं हात वगैरे चालतोय, कपडे वगैरे चालतोय, इट इज कॉम्प्लेक्स पार्शल सीझर. मी तुमच्याशी बोलता बोलता वचकतोय, मायक्लिनिक एपिलेप्सी. आपल्याला मोठं फिट सर्वांना समजतं की हातपाय वाकडे झाले, डोळे पांढरे झाले, तोंडातून फेस आला, जीभ चावल्या गेली, कपड्यात लंबी झाली. तो एक टाईप आहे, दॅट इज GTCS, जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर. बाकीचे जे फिट्स आहेत हे मिस होणाऱ्या गोष्टी असतात. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला जर काही ॲबनॉर्मल एखाद्या व्यक्तीमध्ये परत परत घडतंय असं जर जाणवलं तर त्याचा जर तुम्ही व्हिडिओ डॉक्युमेंट केला
तर तो व्हिडिओ तुमच्या पेशंटचं ॲब्सोल्यूट डायग्नोसिस डॉक्टरांना देईल. आणि अशा वेळच्या ज्या ज्या परिस्थिती उद्भवतात नेहमी लक्षात ठेवा, ज्यानं ते प्रत्यक्ष बघितलं असा व्यक्ती जास्त इम्पॉर्टंट आहे हॉस्पिटलमध्ये, कारण त्याचं निदान होत तो व्यक्तीच सांगू शकतो की असं असं घडत गेलं. बऱ्याच वेळा काय होतं की कोणीतरी लेडीजनं बघितलेलं असतं, ती बिचारी घरीच असते, वडील मुलांना किंवा भावाला ना घेऊन येतात आणि आपण प्रश्न केला तुम्ही काय बघितलं, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतो आणि घरी फोन लागत नाही. मग अशा वेळेस हे सगळं त्यांनी जे त्यांना कन्वे केलंय ते कितपत खरं आहे ह्या गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि कधी कधी मिसडायग्नोसिस होऊन 2 to 3% लोकांना अँटीएपिलेप्टिक चालू होऊन जातात फिटचे मेडिसिन. म्हणून व्हिडिओ डॉक्युमेंटेशन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्याकडे प्रत्येकाकडे आजकाल अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ काढायचा, तो व्हिडिओ डॉक्टरांना दाखवलं तर त्याचे इंटरप्रिटेशन ते तुम्हाला सांगू शकते. चौथा सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे व्हर्टिगो, चक्कर. चक्कर हा माझा सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण चक्कर म्हणजे आमच्याकडे व्हर्टिगो क्लिनिक आहे. काय आहे की मी नेहमी माझ्या CMEsमध्ये किंवा डॉक्टरांना पण म्हणतो की फिवर आला तर तुम्ही प्रयत्न करतात इटिओलॉजी फाइंड आउट करण्याचं. कारण, तापाचं कारण काय. मग तो मलेरिया असू शकतो, डेंग्यू असू शकतो, टायफॉइड असू शकतो, कोविड असू शकतो, H1N1 असू शकतो. पण मग व्हर्टिगो आला की आता मला माहीत नाही डॉक्टर किती आहे तिथे, पण व्हर्टिगो आला तर फिक्स ड्रग आहे, 3-4 ड्रग देऊन आपण थांबतो आणि हे ड्रग घेत राहा. व्हर्टिगोची इटिओलॉजी न फाइंड आउट होणं हा सगळ्यात मोठा व्हॅक्यूम आहे सध्या अक्रॉस ऑल ब्रँचेस. म्हणजे न्यूरोलॉजिस्ट पण लोक फार कमी काम करतायत, ENTs पण फार कमी काम करतायत, इव्हन फिजिशियन्स पण फार कमी काम करतायत इन अ व्हर्टिगो. व्हर्टिगो म्हणजे चक्कर हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला चक्कर स्वतःला जाणवतात ना, त्यावेळेस त्याची फिलिंग फार खतरनाक असते. म्हणजे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मी पेशंट एक्सप्लेन करता करता आय फील डिझी, नातेवाईकांना मला सपोर्ट केला सुरुवातीच्या 1-1.5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये. देन आय स्टार्टेड टू टेक इंटरेस्ट इन व्हर्टिगो. सुदैवाने मिसेस पण ENT आणि मी न्यूरो असल्यामुळे व्हर्टिगो हा आमच्या दोघांचा कॉमन टॉपिक होता. सगळ्यात कॉमन चक्करचा जो प्रकार आहे त्याला BPPV म्हणतात. BPPV म्हणजे बिनाइन पॅराक्झिस्मल पोझिशनल व्हर्टिगो. म्हणजे काय, एखादा व्यक्ती म्हणतोय मी सकाळी झोपेतून उठायला गेलो मला गरगरायला लागेल, 1-2 मिनिटं चाललं परत थांबलं, त्यामुळे मी परत झोपून घेतलं आणि परत उठायला गेलो, हा परत चक्कर आली, परत गरगरायला लागलं. हा पोझिशनल व्हर्टिगो आहे. याचा मानेच्या मणक्याशी संबंध नाही. आजकाल काय आहे की व्हर्टिगोमध्ये एक फॅशन आहे की कॉलर लावून दिली की संपला विषय. कॉलर लावण्याचा एकच पर्पज आहे की तुमची मूवमेंट तिथं छोटी आणि कमी असते, त्याच्यामुळे तुमची फिलिंग कमी असते. पण हा जो चक्कर आहे हा कानातल्या शंकातल्या कॅल्शियमच्या खड्यांची जी जागा असते, म्हणजे युट्रिकल नावाची जी जागा आहे, त्या युट्रिकल नावाच्या जागेवरून कानाच्या शंकामध्ये ते जे 3 कॅनल्स दिलेले आहेत परमेश्वरानं, त्या कॅनल्समध्ये कॅल्शियम पार्टिकल जातात. ज्यावेळेस तुम्ही मूवमेंट करता ते कॅल्शियम पार्टिकल हलतात आणि तुमचं जे एंडोलिम्फ आहे, कानाच्या शंकातलं जे पाणी आहे, त्या पाण्याचा प्रवाह हलल्यामुळे आपल्याला व्हर्टिगो येतो. एखादी वस्तू इकडनं सटकून जर इकडे गेली तर ट्रीटमेंट सिंपल आहे. मी जर असं केलं त्या गोष्टीला तर ती वस्तू परत घरंगळत इकडे येऊ शकते. पोझिशनल व्हर्टिगोची ट्रीटमेंट गोळी नाही. गोळी ही फक्त क्रोसिन सारखी तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला रिलीफ देईल. पोझिशनल व्हर्टिगोची मेन ट्रीटमेंट आहे युअर रिपोझिशनिंग मनोवर एक्झरसाइज स्पेसिफिक टाईपचा, कोणताही नाही, स्पेसिफिक टाईपचा. म्हणजे जर तुमच्या कानातल्या शंकातले खडे जर इकडे गेले असतील, याला पोस्टिरियर कॅनल म्हणतात, तर तुम्ही एप्लिस नावाचा एक्झरसाइज करा. एप्लिसची सुद्धा एक सुंदर स्टोरी, म्हणजे ज्या व्यक्तीनं तो एक्झरसाइज शोधला फर्स्ट टाइम 1980 मध्ये,
तर म्हणजे ही वॉज ENT, अमेरिकन ENT सर्जन. जग अक्रॉस अमेरिका सगळ्या ENT सर्जनना त्या व्यक्तीला विरोध केला आणि ते फाईल्ड केस अगेन्स्ट हिम. जसं गॅलिलिओनं पृथ्वी गोल आहे असं सांगितलं आणि त्याला फासावर लटकवलं, तसं ह्या व्यक्तीची ENTची डिग्री काढून घ्यायला निघाले होते अमेरिकन्स. पण त्या व्यक्तीनं मल्टिपल पेशंटवरती त्यांना एप्लिझमोनवर करून प्रूव्ह करून दाखवलं की मी जे सांगतोय ते खरं आहे. म्हणजे काय, कानातल्या शंकातले खडे जिथून सुटले तिथं जर टाकले तर हा चक्कर बरा होतो. अदरवाईज पहिली ट्रीटमेंट काय होती, कानाचा शंख फोडून टाकणे, म्हणजे लॅब्रिन्थाइन ॲब्लेशन. यू विल डिस्ट्रॉय द लॅब्रिन्थ. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो हा जो आहे याची ट्रीटमेंट गोळी नाही आहे, स्पेसिफिक टाईप ऑफ व्हर्टिगो आहे. आपण मेडिसिन घेत राहतो. दुसरं मी सुरुवातीलाच सांगितलं, चक्कर येत आहेत पण पेशंटला उभं राहता येत नाही. ब्रेन स्ट्रोक ट्रीटमेंट म्हणजे यू शुड इमिजिएटली डू MRI ब्रेन. तिसरं कॉमन आहे कानाच्या शंकाच्या पाण्याचा दोष, मिनियर्स डिसीज. म्हणजे एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मला चक्कर येतात, चक्कर 20 मिनिटापासून तर 2-2, 4-4 तासापर्यंत राहतात, कान गच्च झाल्यासारखं वाटतो, कानातून बुंग किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, हळूहळू ऐकायला कमी होतं, चक्करच्या दरम्यान कानातला आवाज वर खाली होतो आणि अर्धे 2-3 तासानंतर परत चक्कर गायब होतं. आणि मला हे रिपीटेडली मधून होत राहतं आणि त्या कानाची माझं श्रवण शक्ती म्हणजे ऐकण्याची शक्ती कमी होत चालली. यू शुड ऑलवेज सस्पेक्ट मिनियर्स डिसीज. मिनियर्स डिसीजला अजून स्पेसिफिक टाईप ऑफ ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. पण इफ यू गिव्ह हाय डोस ऑफ बीटा एस्टिन म्हणजे वर्टीनची जी गोळी आहे ती जर कंटिन्यू चालू ठेवली आहे विथ डायमॉक्स, तर पेशंटमध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसते. काही लोकांना कायमस्वरूपी पण मेडिसिन घ्यावं लागू शकतं, काही लोकांना काही काळासाठी आपण मेडिसिन देतो. म्हणण्याचा हेतू काय आहे, हे मी व्हर्टायगोबद्दल का बोलतोय, व्हर्टायगोची इटिओलॉजी जोपर्यंत तुम्ही फाइंड आउट करत नाही कारण तोपर्यंत तुम्ही त्याची ट्रीटमेंट एकच मेडिसिन देऊ शकत नाही. तिसरं जे महत्वाचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ रेडिओलॉजी. म्हणजे न्यूरोलॉजिस्टचं बरंचसं काम हे स्कॅनवरती डिपेंडंट आहे. MRI आणि CT स्कॅन या 2 मॉडेलिटीज उपलब्ध आहेत. हेड इंजुरी जर म्हटलं, डोक्याला मार लागला अपघातात, युअर CT स्कॅन इज बेटर दॅन युअर MRI. कारण बोन फ्रॅक्चर हे जे आहेत हे CT स्कॅन अधिक चांगले कळतात MRI पेक्षा. MRI इज गुड फॉर बोन्स, CT स्कॅन इज गुड फॉर बोन्स आणि MRI इज गुड फॉर सॉफ्ट टिश्यू. दुसरी गोष्ट, स्ट्रोक आयडियल मॉडेलिटी इज युअर MRI. होतं काय, बऱ्याच वेळा पॅरालिसिस झाल्यानंतर लोक ज्यावेळेस MRI सेंटरला जातात त्यावेळेस फक्त मेंदूचा MRI करून द्या हा एकच शब्द वापरतात. माझं मत असं आहे, तुम्ही इथं जेवढे जण बसले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ब्रेन स्ट्रोक असेल तर MR एन्जिओ पण सांगा. म्हणजे काय, मेंदू तर तुम्ही बघाच पण मेंदूला सप्लाय करणाऱ्या धमन्या पण बघा, त्यांचा सेपरेट MRI असतो. कारण दॅट विल गिव्ह यू अ कम्प्लीट डायग्नोसिस. बऱ्याच वेळा काय असतं की वरती छोटासा कुठं तरी रक्ताची गुठळी गेलेली असते आणि आपल्याला वाटतं की ब्रेन स्ट्रोक हा फार छोटा आहे आणि जेव्हा MR एन्जिओ करतो आम्ही त्यावेळेस पूर्णपणे इकडनं धमन्या ब्लॉक्स असतात आणि एखादा रक्ताची गुठळी वरती गेलेली असते. तर MRI ब्रेनचा करताना नेहमी लक्षात ठेवा MR एन्जिओग्राफी करायची. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हेडेकमध्ये MRIचं फार महत्त्व आहे. बऱ्याच वेळा काय आहे की आपल्याकडे शुभ कार्य असलं तर मुली OC पिल्स घेतात, म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा गर्भनिरोधक गोळ्या. अचानक त्या गोळ्या घेतल्यानंतर जर हेडेक प्रचंड वाढला तर नेहमी लक्षात ठेवा MRI करताना अशुद्ध रक्तवाहिनीचा MRV केला पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय की ह्या गोळ्यांची साईड इफेक्ट्समध्ये कॉर्टिकल व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनीचं ब्लॉकेज हे एक कॉम्प्लिकेशन आहे या अशा मेडिसिनचं.
ज्यांना ऑलरेडी मायग्रेन आहे त्याचा मायग्रेन सुद्धा ह्या गोळ्यांमुळे वाढतो. तर म्हणण्याचं तात्पर्य रेडिओलॉजी ही फार इम्पॉर्टंट आहे आमच्या दृष्टीनं. रेडिओलॉजिकल डायग्नोसिसवरतीच आम्ही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. काही डिमायलिनेटिंग डिसऑर्डर्स असतात जिचं निदान आम्हाला हिस्ट्रीवरून पण कळत नाही, बट MRI स्पेसिफिक जर फाइंडिंग्ज आम्हाला मिळाल्या तर त्या स्पेसिफिक फाइंडिंगच्या बळावरती आम्ही पेशंटच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशन ॲडवाईस करतो. तर म्हणण्याचं तात्पर्य फक्त माझं एवढंच आहे की न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये जे आपण 4-5 आजार आत्तापर्यंत डिस्कस केले त्याच्यामध्ये स्ट्रोकमध्ये टायमिंग फार इम्पॉर्टंट आहे आणि इमिजिएटली तुम्ही CT स्कॅन केला पाहिजे विदाउट वेस्टिंग टाईम. आणि स्ट्रोक थ्रोम्बोलिसिस आपल्याला कुठं मिळू शकेल अशा सेंटरला आपण गेलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरं, हेडेकच्या बाबतीमध्ये मायग्रेनच्या पेशंटना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. जीवनमानातील बदल शोधायचं, कशानं डोकं दुखतंय त्याला ट्रिगर्स म्हणतात. ट्रिगर जर टाळले तर मायग्रेन पूर्ण बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, ज्याच्या माध्यमातून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. नंबर 3, एपिलेप्सी, फिटच्या बाबतीमधले कुठलेही मिथक आपल्या डोक्यामध्ये ठेवता कामा नये. फिटच्या मेडिसिन कधी कधी लाईफलॉंग पण चालतात आणि त्या रेग्युलर घेतल्या पाहिजेत. काही फिट्सचे प्रकार असे आहेत की जे 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला कंट्रोल झालेले दिसतात आणि काही अनुवंशिक फिट्स पण असतात ज्याचं डायग्नोसिस आपण हिस्ट्री आणि EEGच्या बेसिसवरती करतो. चौथं महत्त्वाचं आहे व्हर्टिगो. व्हर्टिगोच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हर्टिगो कशा पद्धतीनं येतो हे बघणं फार गरजेचं आहे. इथं बरीचशी जे श्रोते आहेत ते सगळे वयाच्या 50च्या आजूबाजूला आहेत. यांच्यामध्ये BPPV नावाचा चक्कर हा सगळ्यात कॉमन असतो. झोपताना, उठताना, कूस बदलताना, खाली वागताना गरगरतंय, काही सेकंदासाठी राहतंय आणि परत ते बरं होऊन जातं. अशी जर हिस्ट्री असेल तर ह्या चक्करमध्ये मेडिसिन काम करत नाही. स्पेसिफिक टाईपचा एक्झरसाईज जर तुम्ही करून घेतला तर 5 मिनिटामध्ये तुम्ही बरे होऊ शकता. अदरवाईज हे चक्करची फिलिंग तुमची 4 महिने 6 महिने चालू शकते. बाकीचे जे चक्करचे प्रकार आहेत, चक्करला कधीही लाईटली न घेता नुसत्या चक्करच्या गोळ्या डॉक्टरांनी लिहून दिल्या आणि त्या घ्यायच्या. अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी स्ट्रोक, मेंदूचा पॅरालिसिस आपण मिस करू शकतो. म्हणून तुम्ही जर व्यवस्थित डॉक्टरांना जर भेटले तर ते तुम्हाला सांगतील MRIची गरज आहे किंवा नाही. आणि रेडिओलॉजीमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की समजा ब्रेन स्ट्रोक असेल तर मेंदूच्या धमन्यांचा MRI करायची जरूर त्यांना विनंती करा. डोकेदुखी असेल तर अशुद्ध रक्तवाहिन्यांचा MRI मेंदूच्या MRI बरोबर आपण केलाच पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आपला वेळही वाचतो आणि आपली ट्रीटमेंटही प्रॉम्प्ट होते. मेंदूच्या बाबतीमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट, एकदा जर तुमचं डॅमेज परमनंट झालं तर आपल्याकडे किती सुख सुविधा उपलब्ध असल्या तरी सुद्धा आपण कायमस्वरूपी डिसेबल्ड राहू शकतो. म्हणून जेव्हा ब्रीद वाक्य आहे टाईम इज ब्रेन, त्या टायमिंगला फार इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही जर वेळेत ॲक्ट झाला तर तुम्ही पूर्णपणे मेंदूच्या आजारांमधून बरे होऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. कॉर्ड ब्लड सॅम्पलिंग आपण जे करतो त्यातल्या मेंदूच्या याच्यामध्ये कॉर्ड ब्लड सॅम्पलिंग आणि जे ते स्टेम सेलसाठी पूर्वी ते आता मिथक झालंय. एक मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये स्टेम सेल च्या ज्या ट्रायल्स होत्या त्या ऑल फेल्ड. US नाव लॉकडाऊन स्टेम सेल थेरपी. इव्हन महाराष्ट्रातून पण आता स्टेम सेल विल बी नो मोर. म्हणजे स्टेम सेलचा काही फारसा उपयोग नाही. पूर्वी ते म्हणायचे ट्रॉमॅटिक स्पायनल कॉर्ड इंजुरीज वगैरे याच्या बाबतीमध्ये स्टेम सेलचा उपयोग होतो, पण ते फारसं उपयोगी नाही राहिले. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. जिप्सचा किती वापर आहे? टिनिटसला ट्रीटमेंट आहे का? टिनिटसला ट्रीटमेंट नाही आहे. टिनिटस सायकोलॉजिकल असेल, ताणतणावापोटी जर काही असेल तर अँटीसायकोटिक लो डोसची ट्रायल त्यांना नक्की दिली पाहिजे. जर त्यांना रिस्पॉन्ड होत असेल तर ते कॅन टेक अँटीसायकोटिक. कानाच्या याच्यासाठी कोणती फिजिओथेरपी करायची? नाही, कानाच्या याच्यासाठी फिजिओथेरपी नाही आहे. हे स्पेसिफिक एक्झरसाइज जे आहेत ते तुमचे कॅल्शियम पार्टिकल कोणत्या कॅनलमध्ये आहेत. 3 कॅनल आहेत तुमच्याकडे. जर तुमच्या ह्या कॅनलमध्ये असतील
तर त्याला एप्लिस नावाचा व्यायाम आहे. या कॅनलमध्ये असतील तर त्याला गुफोनी किंवा बार्बिक्यू नावाचा व्यायाम आहे. याचं निदान हे VNG नावाच्या टेस्टमध्ये होतं, जे आमच्याकडं नाशिकला उपलब्ध आहे. स्पेसिफिक टाईपनं डोळे कसे हलतात, म्हणजे VNG म्हणजे व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी. थोडक्यात काय की तुम्हाला फ्रेंजल ग्लासेस लावले जातात आणि तुमचे डोळे विशिष्ट पोझिशनमध्ये कसे हलतात याच्या बेसिसवरती आपण सांगू शकतो की ते कॅल्शियम पार्टिकल कुठे आहे, आणि त्यानुसार आपण डोळ्यांच्या मुवमेंटवरून कानाचा आधार शोधतो आणि मग त्याला एक्झरसाइज करून आपण त्याला बरं करतो. एक एक्झरसाइज नाही. डॉक्टर साहेब कंपवाताबद्दल माहिती. हां, तो विषय माझा राहून गेला. बघा, इसेन्शियल ट्रेमर आणि पार्किन्सन हे कंपवाताचे दोन कॉमन प्रकार आहेत. इसेन्शियल ट्रेमर हा कौटुंबिक असतो. बऱ्याच वेळा आपल्या आजी आजोबांना, वडिलांना, कोणाला तरी कंप होत असतं, बट दे आर मोर ऑफ पोश्चरल. मी चहाची कप कशी घेतली, हात हलतो. चहा चौघांमध्ये गेलं, माझ्या हाताचं थरकं होतं, मी चहा घेत नाही. कोणाशी वादविवाद झाला, माझं थरकं होतं. दॅट इज इसेन्शियल ट्रेमर. आता एक हास्यास्पद गोष्ट सांगतो. इसेन्शियल ट्रेमरचं निदान करण्यासाठी कुठलाही MRI लागू पडत नाही. त्याची टेस्ट काय आहे ती थोडी हास्यास्पद आहे. दारूनं जर कंप कमी होत असतील तर दॅट इज इसेन्शियल ट्रेमर. उलटं बोलतोय मी. दारूनं कंप वाढत आहे असं नाही बोललो. दारूनं कंप जर कमी होत असतील तर तो इसेन्शियल ट्रेमर आहे. दॅट इज कन्फर्मेटरी टेस्ट ऑफ इसेन्शियल ट्रेमर. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये एक पेशंटचं डायग्नोसिस करण्यासाठी एक इसेन्शियल ट्रेमर म्हणतात आणि एक इसेन्शियल मायोक्लोनस म्हणतात. इसेन्शियल मायोक्लोनस म्हणजे फक्त हे होणं, फिट वगैरे नसतं. 67 इयर ओल्ड लेडीला मी अल्कोहोल प्यायला सांगितलं होतं आणि अल्कोहोल नंतर तिचे मायोक्लोनिक इसेन्शियल मायोक्लोनस बंद झाले. ऑन द बेसिस ऑफ दॅट आय हॅव स्टार्टेड अ ट्रीटमेंट. ती मुंबई पुणे सगळीकडे जाऊन आली होती आणि शी रिस्पॉन्डेड टू ट्रीटमेंट. म्हणण्याचा हेतू काय, अल्कोहोलनं जर एखादी, बरेचसे लोक आहेत ज्यांना सवय असते घेण्याची आणि घेतलं नाही तर कंप होतो आणि घेतल्यानंतर माझा कंप कमी राहतो आणि मला कॉन्फिडन्स लेवल वाढते, असं जे लोक बोलतात दॅट इज इसेन्शियल ट्रेमर. दॅट इज फॅमिलियर. त्याला स्पेसिफिक ड्रग आहे. प्रायमिडोन नावाचं ड्रग आहे. प्रोप्रानॉल किंवा सिप्लार नावाचे जे गोळ्या आहेत ते आपण वापरू शकतो. त्यानं कंपवात कमी करू शकतो. हा एक कंपवात झाला ज्याच्यामध्ये मनुष्य स्लो नाही होत. त्याची ऍक्टिव्हिटी फास्ट असते, सगळं तो करू शकतो. फक्त काही वस्तू उचलायला गेला, काही करायला गेला, लिहायला गेला, त्याच्या हाताचे कंप होतं. आणि दुसरं आहे पार्किन्सन. पार्किन्सनमध्ये शरीर स्लो होत जातं. नॉर्मल जो पार्किन्सन आहे त्याच्यामध्ये कंपवात जो आहे तो एका हाताने सुरू होतो. बसल्या बसल्या जास्त कंपवात होतो. शांततेत बसल्या टीव्ही बघतायत, कंपवात. चेहरा मख्ख सारखा होऊन जातो. शरीर हळूहळू स्लो होत जातं. चालण्याचा स्पीड कमी कमी होत जातो. तर दॅट इज पार्किन्सन. पार्किन्सनमध्ये तुम्हाला सिंडोपा आणि त्या टाईपचे मेडिसिन दिले जातात. पार्किन्सनमध्ये पण मल्टिपल टाईप्स आहेत. काही पार्किन्सन ॲब्सोल्युटली नॉन ट्रीटेबल आहेत, ज्याला MSA PSP नावाचे पार्किन्सन म्हणतो, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडचं शरीर स्लो होतं. पण ज्या पार्किन्सनला ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री नेहमी अशी असते की एका साईडचं शरीर स्लो झालं आणि मग दुसऱ्या साईडचं शरीर स्लो झालं. असंच पार्श्वभूमी ज्यावेळेस आपल्याला मिळते ते पेशंट 100% ट्रीटमेंटला प्रतिसाद देतात आणि इम्प्रूव्ह होतात. जरा वेगाने जाऊन घरात आला की लिहिताना हात थरथरतो. नाही, तो सुद्धा इसेन्शियल ट्रेमरचा पार्ट असू शकतो. क्लिनिकल एक्झामिनेशनवरती ते समजेल. आता नुसता हात थरथरतो याच्यामध्ये दोन आजार आहेत. म्हणजे लिहिताना हात थरथरतो याच्यात दोन आजार असू शकतात. एक तर तो ट्रेमर पार्किन्सन असू शकतो. तुमचं हँडरायटिंग जर छोटं झालं तर तो पार्किन्सन आहे. तुमचं हँडरायटिंग जर मोठं झालं तर तो इसेन्शियल ट्रेमर आहे. पण एक रायटर्स क्रॅम्प नावाची पण एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये हात तिरपा होत जातो. आपल्याला तो पेन व्यवस्थित पकडता येत नाही आणि त्याच्यामुळं आपले जी ही आहे म्हणजे हँडरायटिंग आहे ती चेंज होत जाते. प्रत्येकाची ट्रीटमेंट डिफरंट आहे. इसेन्शियल ट्रेमरला प्रायमिडोन आणि प्रोप्रानॉल नावाचं औषध आहे. पार्किन्सनला सिंडोपा नावाचं औषध आहे. आणि जे मी रायटर्स क्रॅम्प सांगितले त्याच्यासाठी बोटॉक्स नावाचं औषध आहे. इंजेक्शन द्यावं लागतं हातामध्ये. तर बेसिकली हात जर थरथरत असेल आणि व्यक्ती जर ओल्ड एजेड असेल तर इट इज मोर लायकली टू बी इसेन्शियल ट्रेमर. कौटुंबिक पार्श्वभूमी विचारणं फार गरजेचं आहे.
जसा की काही वेळेला कानामध्ये शिटी वाजल्यासारखे बारीक आवाज येतो आणि आवाज ऐकू येतो पण त्याचं पृथक्करण नाही होत. बेसिकली ना टिनिटस येतो. तर टिनिटसमध्ये काय की तुम्ही संध्याकाळच्या वेळेला निवांत जेव्हा वातावरण होतं तुम्हाला कानातला आवाज वाढल्यासारखं वाटतं आणि तुम्ही जर 4 चौघांमध्ये किंवा बाहेर असला तर बाहेरच्या आवाजामुळे तो टिनिटस तुम्हाला तितकासा जाणवत नाही. टिनिटसला स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे. मी माझ्या पेशंटला नेहमी एक सांगतो, तुम्हाला जर टिनिटस असेल तर तुमची जी रूम आहे त्या रूममध्ये एखादं मंजूळ म्युझिक लावून ठेवा. ज्याला टिनिटस आहे तो अगोदर झोपून जाईल, नंतरच्या पार्टनरनं ते बंद करून झोपेल. कारण टिनिटसला देर इज नो स्पेसिफिक मेडिसिन फॉर टिनिटस. आवाज ऐकू येतो पण पृथक्करण होत नाही म्हणजे समजत नाही. तो ENT कडे जाईल, मॅडमकडे दाखवावं लागेल. म्हणजे आय कॅनॉट आन्सर दॅट. म्हणजे मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत की पृथक्करण होत नाही त्याचा. कदाचित ENT सर्जन याचं बेटर उत्तर देऊ शकतात. व्हर्टिगोसाठी काय एक्सरसाइज? व्हर्टिगोच्या प्रकारानुसार एक्झरसाइज. तुम्हाला पोस्टेरियर कॅनल BPPV असेल ते एप्लीज नावाचा एक्झरसाइज आहे. तुम्हाला हॉरिझॉन्टल कॅनल BPPV असेल तर तुम्हाला गोफोनी बार्बिक्युरोल नावाचा एक्झरसाइज आहे. तुम्हाला जर अँट्रिक कॅनल BPPV असेल तर तुम्हाला याकोविनो नावाचा एक्झरसाइज आहे. म्हणजे याकोविनो ही सगळे सायंटिस्टची नावं आहेत. म्हणजे तुमची मान हलवण्याची पद्धती प्रत्येक कॅनलमध्ये वेगवेगळी. त्याच्यासाठी तुमचं पहिलं डायग्नोसिस. म्हणजे असं नाही की मी एक्झरसाइज सांगतोय म्हणून कोणताही एक्झरसाइज केला तर लगेच बरं होईल. दॅट इज स्पेसिफिक अँगल. तुम्हाला एका विशिष्ट अँग्युलेशनमध्ये तुम्हाला मान फिरवावी लागते आणि मग त्याच्यानंतर जी रिकव्हरी होते ती इमिजिएट असते. सिंगल एक्झरसाइज नाही आहे त्याला. मतिमंदत्व कमी होऊ शकेल का? मतिमंदत्व हे कशामुळं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे आता वयस्कर लोकांमध्ये बऱ्याच वेळा जे व्हेजिटेरियन्स असतात, तुम्ही मतिमंद लहान मुलांचं म्हणताय की लहान मुलांचं नाही. स्पेसिफिक इटिओलॉजी जर तुम्ही फाइंड आउट केली, समजा एखाद्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि तुम्ही त्याची ट्रीटमेंट केली तर मतिमंदत्व सुधरू शकतं. पण एखाद्याला डिसऑर्डरच सापडत नाही आहे, ब्रेनला डॅमेज आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये ते इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस कमी आहेत. आमचे दोन पेशंट आहेत. काय काय आपण जर सकारात्मक राहिलो, हां आपल्याला काहीच होत नाही असं समजलो हां तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग तोच आहे, सकारात्मक राहणे. नकारात्मक असलं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही सकारात्मक असलं पाहिजे. चांगली वाईट सिच्युएशन. डॉक्टर साहेब, दोन पेशंट बघितले असे आमच्या मध्ये झाले त्याच्या. तर चक्कर येतात आधी सुरुवातीला आणि नंतर त्यांना असं वाटतं की तिकडे कोण चाललेले, ते अमुक अमुक बसलेले, तिकडे कोण उभं आहे, काही नसतं तिथे काही, अशी जाणीव त्या पेशंटला होत असते. नाही, ते त्याचा चक्करशी संबंध नाही. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का, चक्कर हा जो शब्द आहे ना सगळ्यात जास्त चुकीच्या पद्धतीनं वापरला जाणारा शब्द आहे. खरा चक्कर काय, स्पिनिंग, गोल फिरणे. धडधड वाढण्याला पण चक्कर म्हणतात, अस्वस्थता निर्माण झाल्याला पण चक्कर म्हणतात, इम्बॅलन्स होतोय त्यालाही चक्कर म्हणतात. म्हणजे पार्किन्सनचे जे पेशंट आहेत आता जे डिस्कस झालं किंवा ट्रेमरचे, ते म्हणतात चक्कर येतात, अस्थिर वाटतं, मला चक्कर आल्यासारखं वाटतं. जोपर्यंत तुम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन एखाद्या व्यक्तीची करत नाही आणि त्याचं क्लिनिकल डायग्नोसिस बनवत नाही तोपर्यंत चक्कर हा शब्द सगळ्यात चुकीच्या पद्धतीने वापरला जाणार आहे. स्पिनिंग इज अ चक्कर. स्पिनिंग नाही आहे, तो डिझिनेस आहे. ज्याला गोल गोल फिरतं असं वाटतं तोच खरा चक्कर. अस्थिर वाटणं, गरगरल्यासारखं वाटणं, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. कोणी किडीनेस म्हणतं, कोणी डिझिनेस म्हणतं. बऱ्याच वेळा ताणतणावामध्ये म्हणजे काही लोकांचं अशी हिस्ट्री असते की गर्दीच्या ठिकाणी गेलो, कोणाशी वादविवाद झाला, मॉलमध्ये गेलो, टेन्शन आलं, एकटा लिफ्टमध्ये बसलो, एकटा असलो,
दरवाजा बंद करायची इच्छा होत नाही, अस्थिर वाटतं, पडल्यासारखं वाटतं. दॅट इज पीपीडी, फोबिया, फोबिक परसेप्च्युअल डिझिनेस, पीपीडी म्हणतात त्याला. तर म्हणण्याचा हेतू काय की मी तेच म्हटलं ना, हिस्ट्री सगळ्या चक्करला एका एंटिटीमध्ये तुम्ही बांधू शकत नाही. चक्कर हा एक शब्द आहे, पण त्याच्या खाली सब कॅटेगरी ज्या आहेत त्या तुम्हाला ज्यावेळेस डिस्टिंग्विश होतील त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युली चक्कर आहे, डिझिनेस आहे का गिडीनेस आहे याचं आपल्याला निदान करता येतं. चक्कर हा वेगळी वापरला जाणारा वर्ड आहे. जसं तापाच्या बाबतीत संध्याकाळी अंग कणकणल्यासारखं वाटतं, आपण म्हणतो रेकॉर्ड केलाय का, तो म्हणतो नाही. पण संध्याकाळी गरम वाटतं, आपण म्हणतो ऍडमिट हो, आपल्याला कुठेही टेम्परेचर मिळत नाही. पण मग त्याला प्रॉब्लेम वेगळाच असतो, कधी कधी जॉईंट पेन असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, मग आपलं ते निदान होतं. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे सांगतायत काका की मला व्यक्ती दिसल्यासारखं होतं, दॅट इज व्हिज्युअल हॅल्युसिनेशन. व्हिज्युअल हॅल्युसिनेशनचं सगळ्यात मेन कॉज आहे ऑर्गॅनिक, मेंदूला काही त्रास आहे का, आणि सेकंड कॉमन कॉज इज सायकोलॉजिकल. जर सगळं तुमचे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आले तर व्हिज्युअल हॅल्युसिनेशन कॅन बी सायकोलॉजिकल. अल्झायमर रिलेटेड आहे का ब्रेनशी? अल्झायमर अल्झायमर ब्रेनचाच आजार आहे. अल्झायमर हा स्मृतिभ्रंशाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये मेंदू बारीक होत जातो, मेंदूची ॲट्रोपी होत जाते. मेंदूचा विशिष्ट पार्ट जो आपल्या मेमरीशी संबंधित आहे, टेम्पोरल लोब, पॅरायटल लोब, हा छोटा होत जातो आणि आपली बौद्धिक क्षमता, मेमरी हळूहळू कमी होत जाते. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं असतं की आपली रिसेंट मेमरी, कोण आला, कोण भेटला, काय खाल्लं, काय केलं, काय वाचलं, या गोष्टी प्रथम विसरायला लागतो आणि नंतर हळूहळू तुमच्या रिमोट मेमरीकडे ती गोष्ट चालली जाते. डाव्या हाताने काम करणारा माणूस आणि उजव्या हाताने काम करणारा माणूस कोण प्रॅक्टिकल करून सांगा. बघा, 98% लोकांचा लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे, डावा मेंदू मेन असतो. त्याचा हँड कोणताही डॉमिनंट असू शकतो. त्या 98% पैकी 96% लोकांचा राईट हँड डॉमिनंट असतो. 2% लोकांना जरी ते लेफ्ट हँडेड असले तरी लेफ्ट ब्रेनच डॉमिनंट असतो. राईट ब्रेन डॉमिनन्स किंवा बायलॅटरल डेक्स्टिव्हिटी, दोन्ही ब्रेन डॉमिनन्स हे एक तर तुम्ही प्रॅक्टिसनं बनवू शकता किंवा ते जन्मतात असू शकतात. म्हणजे आता तुम्ही जर आमच्या त्र्यंबकेश्वर जवळ कोणती शाळा आहे मला माहित नाही, ते दोन्ही मुलं दोन्ही हातांनी लिहितात. दे आर डेव्हलपिंग देअर ब्रेन्स बायलॅटरली. काम करण्याचा जास्त डावा असू शकतो त्याबद्दल बोला. ते बघा, डावा हात जो आहे जास्त काम डाव्या बाजूने करतो माणूस, त्याबद्दल. जास्त डाव्या बाजूनं काम करा किंवा उजव्या बाजूनं काम करा, तुम्ही तुमच्या काम करण्याची क्षमता येते कुठून? ब्रेनकडून. 98% लोकांचा डॉमिनंट ब्रेन कोणता आहे? लेफ्ट. 2%च लोक असे आहेत की त्यांचा राईट डॉमिनंट असतो आणि लेफ्टनं काम करतात. त्याच्यामुळे काम करण्याच्या पद्धती किंवा डावखुरा जास्त हुशार असतो किंवा हा जास्त कमी असतो असं काहीही नाही. आईन्स्टाईन राईट हँडेड होते, जगातला सगळ्यात हुशार माणूस. म्हणण्याचं तात्पर्य असं की आपले मिथक आहेत की लेफ्ट हँडेड आहे तो जास्त प्रॉमिनंटली. काही स्किल्स असू शकतात की त्यांच्या ज्या मी तुम्हाला सांगितलं की राईट अँड लेफ्ट ब्रेनमध्ये शेप, म्युझिकल ॲबिलिटीज वगैरे यांच्यामध्ये थोडाफार डिफरन्स येऊ शकतो. प्रवासामध्ये चक्कर येतात